नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही करत आहोत गवारीची भाजी. तर गवार निवडायचं काम चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता मिस्टरांनी काल ताजी गवार आणली होती आणि आता गवार आम्ही निवडत आहे. त्यासोबत गरमी कितीही असली तरी थंड पाण्याने काही भूक भागत नाही, पाणी तर लागतंच. त्याचबरोबर आम्ही घेतला आहे चहाचा हा स्वाद. हे बघा, चहा तयार आहे एकीकडं. त्याच्यामुळं आम्ही आता गवार निवडता चहा पिणार आहोत. गवार एकदम आहे नाजूक, पण ती जरा थोडीशी खाजरीच वाटत आहे. तर ही भाजी आपल्याला कोरडीच करायची आणि त्याच्यामुळं ती निवडून काढते. उन्हाळा जरा जास्ती झाला आहे, त्याच्यामुळं काही काम सुचत नाही. आणि नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता उन्हाळा खूप प्रचंड चालू आहे, त्यामुळं शरीराची काळजी घेणं, लहान मुलांना जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जास्ती उन्हात मुलांना जाऊ देऊ नका. तर आता काही नाही, गडबड आमची अशी चालू आहे की सकाळी आता पोळ्या करून झाल्या, तर आता भाजी करायची होती. पण त्याच्यासाठी मिस्टरांनी मस्तपैकी अशी गवार आणलेली आहे आणि गवारीची कोरडी भाजी आम्ही करणार आहे, एकदम साध्या सुद्धा पद्धतीने. तर त्याची रेसिपी तुम्हाला आता मी शेअर करणारच आहे. काही शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला आमचे डॅनीचे टाकलेत, नक्की बघा. त्याचप्रमाणे अजून काही रेसिपीज देखील टाकणार आहेत, जसा वेळ होईल तसा. आणि मी टेलरिंग काम पण करते, तर त्याच्यातले पण काही व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता खूप ऊन कडाक्याचं पडलेलं आहे आणि आपलं कामकाज आता सुरू होत आहे. तर आता सगळी घरातली कामं आवरलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आता जे काही काल ड्रेसचं तुम्हाला मी ड्रेसचा जो गळा दाखवला आहे कसा केला तो तुम्ही पाहिला आहे. आणि आता बॅक गळा आपला टॉपचा करायचा आहे. तुम्ही म्हणाल मॅडम एवढं हळूहळू तुम्ही ड्रेस स्टिचिंग कसं काय करता? तर तसं काही नाही आहे, कारण कामं दुसरी पण राहतात, त्याच्यामुळं राहिलेलं आहे. हा कालचा फ्रंटचा गळा तुम्ही पाहिलेला आहे, हे पहा. आता फ्रंटचा गळा झाला आहे, आपल्याला बॅक नेक करायचा आहे. पण मशीनवर जरा जास्तीच पसारा पडला आहे, कटिंग केलेलं काही गोष्टी राहिलेल्या आहेत, ब्लाऊज शिवायचे आहेत. ते सगळं जरा थोडंसं बाजूला करून काम सुरू करावं लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता मुलांची सुट्टी आहे, त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता. कुठे गेली का? खाली गेली. डॅनी थांब, पोळी खात नाही. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, ये बघा, हळूहळू आता बाहेर येते. चल डॅनी, डॅनी, डॅनी शू. बाहेर येत नाहीये, पण येईल बाळा, थांब थोड्या वेळ. तर तुम्ही पाहू शकता आता सगळं घरातलं एकदम क्लीनपणे आवरून घेतलंय, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. काल ज्या नवीन साड्या आल्या आहेत त्या पण काम करायचं आहे. 2-4 साड्या आहेत आणि काही थोड्याशा आधीच्या पडलेल्या आहेत, तर मग त्या सगळ्या आहेत. आणि मुलींचा असा हा खेळ चाललेला आहे. तिथं ठेव.
तर मांजराला बाहेर काढू नको, थांबते गीत बरोबर. तू खाली कशाला टाकलं, मुंग्या होतील बाळा. आणि हे बघा, आली आली आली, हे बघा. आत्ताशी तिला भूक लागली आहे. सकाळपासून काही ती खात नव्हती, पण खेळायच्या नादात असल्यामुळं तिला भूक लागत नव्हती. पण हे बघा बसली खात. दे ना मला तिला तुकडा. एवढं नाही काय किती थोडं थोडंच खाणार, तिचं पोट खूप छोटं आहे. हात नको लावू, जास्त हाताळायचं नसतं, खराब होत असतं ते. खाऊ दे तिला. तिला एखाद्या डब्यात पाणी ठेव, पाणी. बाबा एवढं छोटं का पिल्लू आणलंय, मोठं नाही आणता. किती क्यूट आहे पण. शांत आहे ते, त्रास नाही देत, खात आहे. खा डॅनी डॅनी हाताने खा 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 खा. बाळा ते भरवायला काय थोडी काय माणूस आहे का काय, प्राणी आहे. गाय खाऊ शकते, कुत्रं खातं, पण मांजर नाही. हाताने नाही करायचं. ठेव, नको तसं कर. ठेव कशी खेळती ती. चला अभ्यास कर, अभ्यास करायला घे. अभ्यास करतो आता, खेळू नका आता. प्रश्नसंच सोडव. अशीच लपत 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 कोठी खाली जात असते. पाहू शकता याच्या खाली लपली असेल. डॅनी डॅनी बाहेर आहे. ते बघा आली डॅनी. गेली पळत. डॅनी खाऊन घे पटकन. तिला एवढं कळत असतं तर काय. तिला पाणी दे थोडस डब्यात. ते बघा कशी खेळत राहते पाडद्या पाडद्यांमध्ये. पाणी दे. खाणं कमी आणि खेळणं जास्त. बाळा तिला बहुतेक पाणी हवं. ठेव तिथं. ते बघा ये माऊ. राहू दे, थांब खेळते. येईल ती, थांब. ते आता इकडे बहुतेक बॉक्सेसच्या माग खाली. डॅनी डॅनी ये. गेली लपून. आता हा तुम्ही पाहू शकता. आता हा बॅगचा आपला पानगळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हे शोल्डर जे आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपण शोल्डर जोडणार आहोत. साईडचे काही भागे असतील ते कट करून टाकायचे. अजून एक चांगली व्यवस्थित दाबटी देऊन घ्यायची, म्हणजे आपलं शोल्डर उसवत नाही. तर हे पहा अशा पद्धतीने आपण एक बाजू ड्रेसची फोल्ड केली. त्याचप्रमाणे आपण शोल्डरची दुसरी बाजू देखील स्टिच करणार आहोत. त्याच्यासाठी आता हे जे साईडचं कापड आहे ते आपण साईड कट करून घेणार आहोत.
सोडायचे. तर मंडळी, आपण जो ड्रेस कंप्लीट करत होतो तो या पद्धतीने हे पहा. हा बॅक नेक आहे आणि हा फ्रंट नेक आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपला हा टॉप तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.